खोपोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात नेत्या किशोरी पेडणेकर यांनी बाळा माने यांच्यावर जोरदार टीका केली आहे। फक्त शिवसेनेत येऊन आपली राजकीय किंमत वाढवायची आणि नंतर पक्ष सोडायचा ही घाणेरडी राजकीय प्रवृत्ती असल्याचा आरोप त्यांनी केलाय। उमेदवारी विश्वासाच्या आधारावर दिली होती, मात्र विश्वासघात करणाऱ्यांच्या बेशरमपणात झाकून पक्षालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं चुकीचं असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले। यावेळी त्यांनी मुंबईतील वृक्षतोड आणि वृक्षारोपण मोहिमेवरही निशाणा साधला आहे। ज्या पद्धतीने बाळा माने संपर्क प्रमुख बाकी पद करून काम करत असल्यामुळे एक बऱ्यापैकी विश्वास दाखवला गेला आणि बाळा मानेच्या लक्षात होतं की फक्त 55 म्हणजे यांची तयारी होती की आपल्याला एकदाचा शेंदूर लागू दे, आपली शिवसेनेमध्ये किंमत वाढू दे आणि मग मी जातो। आणि ही सगळी नालायक आणि घाणेरडी वृत्तीची प्रवृत्ती या राजकारणात वाढू लागली। बीएमसी मध्ये पर्यावरण मराठी नगरसेवक सचिन यांनी टीका केलेली आणि करण्याची मागणी आमच्या मुंबईचं मुद्दा आहे। हे सगळा खेळ खंडोबा चालू झालेला आहे। फार पुढे घेण्यामध्येच अजून 4 महिने यांचे चालू आहे। हे लोकांसाठी बघणार माझ्याकडे मी प्री अथॉरिटीवर आहे 303 लाख झाडं तोडली जातात आणि इकडे करोडो झाडं लावणार जगतात। झाडं लावत पण असतात पण झाडं जगवण्याची जबाबदारी घेत नाहीये। त्यामुळे करोडो लाखोनी झाडं तोडून पर्यावरणाचा ऱ्हास करणे। ताई काय सांगाल, बाळा मानेंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की महायुतीमधनच मला सपोर्ट होता आणि फॉर्म भरण्यापासून मला खूप अडचणी होत्या, त्यामुळे मी या गोष्टीत माघार घेतली। मग तेव्हाच सांगायचं होतं ना, बेशरमपणा करायचा ठरवून करताय आणि आता स्क्रिप्ट दिल्याप्रमाणे बोलताय, त्याला लोक ताई काय सांगाल की बाळा माने यांनी अनेकदा पक्ष बदलले होते आणि त्यांचं सगळं डाटा छान पक्ष शासनाकडे होता, तरी सुद्धा त्यांना उमेदवारी देण्यात आली। कधी कधी एखाद्या कामांना ते स्वतः दाखवत असतात आणि पक्षाने विश्वास ठेवला ही मोठी चूक म्हणणार का? म्हणजे ज्यांनी बेशरमपणा केलाय तो बाजूला राहणार आणि दिलेल्याला आरोपी ठरवणार असेल तर हे चूक आहे।